अमरावती जिल्ह्यात आता कोरोनाचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यातच मनपा विभाग सुद्धा कोरोनाची साखळी तोडण्याकरिता गेल्या वर्षापासून अनेक मोहीम राबवित आहे। कोरोना इतर संसर्ग आजारापासून दूर राहण्याकरिता बचाव होण्याकरिता घरीच प्रत्येक नागरिकाने वाफ घ्यावी असे तज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने मनपा प्रशासनाने सुद्धा अमरावती शहरातील नागरिकांना पालन करावे असे आवाहन करण्यात आले। याबाबत अमरावती मनपा महापौर चेतन गावंडे यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केले आहे। गेल्या 1 वर्षापासून आपण कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विविध उपक्रम करत आहोत। यामध्ये सोशल डिस्टन्स, सॅनिटाईजचा वापर आणि मास्कचा वापर करावा या संदर्भातली जनजागृती मोठ्या स्तरावर केली होती। या अंतर्गत कोरोनाच्या ज्या विशेष अभ्यास गटाने आता एक निकष आपल्या सर्वांसमोर मांडला। दररोज सर्व नागरिकांनी 2 वेळेला आपल्या घरी वाफ घ्यावी। या अनुषंगाने आम्ही 26 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत हा स्टीम सप्ताह म्हणून साजरा करत आहोत। मी अमरावतीच्या नागरिकांना विनंती करेन की कोरोना विषाणूची साखळी समूळ नष्ट करायसाठी आपण आपल्या घरी 2 वेळेला वाफ घ्यावी, जेणेकरून ही साखळी तोडण्यामध्ये मदत होईल। वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्याकरिता सर्व नागरिकांनी आपल्या घरीच लहान मोठ्यांनी गरम पाण्याची वाफ घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। हा स्टीम सप्ताह मनपा वतीने अमरावती शहरात 26 एप्रिल ते 2 मे पर्यंत साजरा करणार असून त्यात प्रत्येकाने सहभाग घेण्याचे आवाहनही गावंडे यांनी केले आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।